तिळाची गजक तर भारी आवडते, पण बनवायला अवघड वाटते. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अजिबात अवघड वाटणार नाही. 1 कप साखर, 1 कप गूळ, 1 कप पाणी आणि थोडा लिंबाचा रस पिळायचा. छान असं फिरवत राहायचं. आता इथपर्यंत झाल्यानंतर वाटीत पाणी घ्यायचं, त्यामध्ये हे ड्रॉप्स टाकायचे. आता ते अशा पद्धतीने त्याची चिक्की तयार झाली पाहिजे. तर झालेलं आहे. तूप लावलेल्या ताटात टाकायचं आणि त्याला उलटपुलट करत राहायचं. जोपर्यंत थोडा कलर बदलत नाही आणि थंड होत नाही ना, तोपर्यंत याला करत राहायचं. हे पहा, कलर थोडा बदलला आणि थंडही झालं. हातावर गोळा उचलून घ्यायचा. त्यानंतर तेवढेच तीळ घेतलेले आहे, जेवढी साखर आणि गूळ होते. तीळ हलकेसे भाजत आल्यानंतर त्यामध्ये हा गोळा टाकायचा आणि फोडून घ्यायचा आहे. आता छान याला मिक्स करत राहायचं. जोपर्यंत अशा पद्धतीने होत नाही ना, तोपर्यंत मिक्स करायचं. गॅस बंद करायचा. तूप लावलेल्या पातळवाळीवर टाकलं. सगळं एका जागी करून घेतलं आणि कोणतीही जाड वस्तू घ्या आणि त्याने याला छान असं ठेचून घ्या. पण मी या ठिकाणी गडव्याने त्याला छान असं दाबून घेतलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हलकेसे त्यामधले तीळही फुटले पाहिजे आणि सगळं एकजीवसुद्धा झालेलं असलं पाहिजे. त्यानंतर हव्या त्या आकाराने वडी कट करून घ्या. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही तिळाची गजक घरच्या घरी बनवून तयार झाली. चवीला म्हणसाल तर 1 नंबर लागते. पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा.